काही शासकीय नोंदी असल्यामुळे ओरिजिनल ओबीसी मध्ये जातोय मराठा, तरी विरोध. मला सांगा मग आता विधानसभेला मराठा, मुस्लिम, दलित आणि 12 बलुतेदार लिंगायत जरी एकत्र आलं, कार्यक्रम संपला करायला यांचा. माझा तोच प्रश्न होता. आता विधानसभेचा वारंवार तुम्ही उल्लेख करता, ती तयारी सुरू केली लोकसभेमधून, काय गोष्टी करायच्या काय गोष्टी नाही करायच्या याच्याकडे बारीक लक्ष आहे. रंगीत तालीम आहे तुमच्यासाठी लोकसभा, जी विधानसभेला तुम्हाला जोरदार लढवायची. नाही पण एक बघितलं मी लोकसभेत, यांना कधीच मराठ्यांची भीती नव्हती, ह्यावेळेस भीती. मराठ्यांशिवाय पान हलवू शकत नाही हे यांच्या लक्षात आलं. मला नाही जायचं, माझा राजकारण मार्ग नाही, मला माझ्या समाजाला काही देणं घेणं नाही त्या राजकारणाचं. तुम्ही आमचं आरक्षण द्या, सगळ्या स्वरीची अंमलबजावणी द्या. मराठा आणि कुणबी एकच्या 2004चा जे आहे त्याची अंमलबजावणी करा. आम्हाला राजकारणात जायचं, मग तुम्ही नाही केलं आमचा नाविलाजी. कारण माझ्या तोंडातून शब्द गेलाय, धनगर बांधवाला मुस्लिम बांधवाला आरक्षण कसं देत नाही तेच मी बघतो. कारण माझा शब्द गेला मी बघणार. तुम्ही वारंवार म्हणते मला राजकारणात जायचं नाही, पण आता समाजामध्ये आम्ही मराठा समाजामध्ये बोलतो, तुम्हाला मनोमनी मराठा समाजाने मुख्यमंत्री मानलेला आहे. पण मला येणारे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला मला जायचं नाही राजकारणात. मी स्वार्थी नाही. मला माझे गोरगरिबांचे लेकर अधिकारी झालेले बघायचे, त्यांच्या अंगावरती वर्दी चढलेले बघायचे, ते डॉक्टर झाले पाहिजे, ते इंजिनियर झाले पाहिजे, ते IPS IAS अधिकारी झाले पाहिजे, नोकर वर्गात किंवा आहे तिथंच त्यांच्या बढत्या झाल्या पाहिजे. हे स्वप्न आहेत आमचं राजकारण स्वप्न नाही. पण यांनी नाही दिलं तर मात्र मी माझा समाज देणारा बनविणार. तुमच्या समाजाच्या शब्दापलीकडे तुम्ही नसता, अनेक कृतीतून दाखवलं समाज म्हणाल तशी तुमची रणनीती असते. समाजाने ठरवलेलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं, मुख्यमंत्री व्हायची त्यांची इच्छा तुम्ही मोडणार आहे. समाजाचा शब्द कधी मोडत नाही. समाजाचंच करणार, पण मी नाही जाणार. समाजालाही माहिती आहे, मी एकदा नाही म्हणलं की नाही. पण समाजाचा दबाव वाढला तर मला गोरगरिबाचं देणारं बनवायचं. मग यांनी जर आरक्षण नाही दिलं मग भाऊ द्या ना. आता त्यांनी रूढ पाडी 2 उपमुख्यमंत्र्याची त्यांनी केले 2, आमचे 7 व्हावून द्या ना. काही नेट आहे तुम्हाला काही नाही. सरकारला काय अडचण, मुसलमानाचं एक, मराठ्याचं एक, सगळं माझ्यासाठी मोठं पद आहे, संपत्ती. आणि मी लढतोय कोणासाठी? त्यांच्याच लेकरांसाठी. मी जेवाची भाजी कोणासाठी लावली? माझ्या मराठ्यांच्या लेकरांसाठी. तुम्ही का? माझाच मराठा समाजाला प्रश्न आहे. तुम्ही इथून पुढं हे अपक्ष हा नेता तुम्ही म्हणायचं नाही अजिबात. कारण मी तुमच्या लेकरासाठी झुंजतोय. तुमचा पक्ष तुमचा नेता तुमच्या लेकरासाठी नाही झुंजत. मग तो कोणता असू द्या, राष्ट्रवादीचा मराठा असू द्या, भाजपचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, कोणाचा. तुम्ही म्हणताय ना हा माझा नेता आणि हा माझा पक्ष आहे मराठा समाज, तो तुमच्या लेकरासाठी नाही झुंजत. तुमचे लेकर मोठे व्हावं म्हणून मी झुंजतोय. मी जीवाची बाजी लावली. एक शेवटचा प्रश्न विचारतो. ठीक आहे, तुमची राजकारणामध्ये यायची इच्छा नाही आहे, समाजाने ठरवलं तर तो शब्द तुम्ही मोडणार नाही आहात. अनेक विश्लेषक असतील, विचारवंत असतील. विधानसभेच्या सत्तेची सूत्र तुमच्या हातात येणार हे बऱ्या लोकांनी मान्य केलं. माझं सरळ मत की मला गोरगरिबांना देणारं बनवायचं, 100% देणारं बनवायचं. यांनी जर आरक्षण नाही दिलं, गोरगरिबांना देणारं बनवायचं. मग त्याच्या सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्या जाती धर्माचे लेकर आहेत, सगळ्या जाती धर्माचे. मुस्लिमाचं कल्याण होईल, त्यांच्या जातीचं, धनगरांचं होईल, 12 बलुतेदारांचं होईल, दलितांचं होईल, लिंगायत समाजाचं होईल. कारण यांना प्रतिनिधित्वच दिलं जात नाही. मायक्रो ओबीसी हो दे यांचं कल्याण, यांच्या हातात देतो. मी ना बाजूने हे कसं करत नाही ते बघतो. समाजाला माझं सूत्र हातात गेलं नाही. हे आम्ही द्यायचा आणि समाजानं तो त्याच्यावर गुलाल टाकायचा. ते कसं समाजाचं काम करत नाही. समाजाने ठरवलं गुलाल तुमच्यावर टाकायचं तर नाही, मला त्या मार्गात नाही जायचं. माझं जनचळवळीवर विश्वास आहे. म्हणून तर 70 वर्षात मराठ्यांना न मिळालंय. फक्त IBN लोकमतच्या माध्यमातून मराठा समाजाला माझी विनंती आहे की राजकारण सोडून द्या. झालं ते झालं, आता ते विसरून जा. आता उद्यापासून सकाळी आता जातीसाठी, पुन्हा जातीच्या तुमच्या लेकरासाठी पक्ष फिक्ष सगळं सोडून द्या. पक्ष आपल्या लेकराला मोठं करणार नाही. आपल्या आंदोलनाच्या तयारीला पुन्हा लागा. पुन्हा जरी तुम्ही विकरून प्रचार केला असेल तरी आता पुन्हा जातीसाठी एकत्र या. सगळ्या पक्षातले मराठी आता ते उद्यापासून राजकारण डोक्यातलं मराठ्यांनी काढून टाका. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर मुद्दे मांडले. सुधीर जाधव सह सिद्धार्थ बदाम, लोकमत, छत्रपती संभाजीनगर. मनोज जरांगे पाटील आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. त्यांनी संभाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे आणि सविस्तर माझ्यासोबत ते गप्पा मारणार आहेत. पाटील, काय भावना आहे छत्रपती संभाजी महाराजांची आज? छत्रपती संभाजीनगर, माईक बंद करा. माईक 2 मिनिटं. माईक 2 मिनिटं. मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि त्यांनी संभाजी महाराजांना अभिवादन केले. सविस्तर माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करणं म्हणजे त्यांच्या पूर्ण कार्यकाळ आठवणं, त्यांच्या धर्माबद्दल असलेला अभिमान, समाजाबद्दल असलेली तळमळ. काय आठवतं तुम्हाला त्यांना अभिवादन करणं? जगाच्या पाठीवरती असे राजे होणारच नाही. धर्माबद्दलचा स्वाभिमान,
स्वराज्याचं रक्षण उभ्या जगात त्यांची कीर्ती आहे. ते आमच्या राजांची धर्मवीर छत्रपती संभाजी राजांची आज जयंती, त्यानिमित्तानं त्यांच्या चरणी नतमस्तक झालं, त्यांना अभिवादन केलं आणि देशवासियांनाही आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या जनतेला. संभाजी महाराज झालं, छत्रपती शिवाजी महाराज झालं, यांचे सगळे राजकीय लोक आठवण काढतात, त्यांच्या नावाने जयघोष देतात. आता सुद्धा निवडणुका सुरू आहेत आणि संभाजी महाराजांची जयंती आहे. त्यांचा एखादा गुण कोणत्या राजकारण्यांमध्ये बघतात संभाजी महाराजांना? नाही असता तर इतक्या दिवस स्मारकासाठी लागलेच ना ते अरबी समुद्रातले छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी. काय आहे तो वापर फक्त स्वस्वार्थासाठी वापर करायचा आणि हे करू ते करू सांगायचं, छत्रपतींच्या शब्द घ्यायचा किंवा आशीर्वाद घ्यायचा आणि त्या बोर्डावरती छापून आणायचं, मतं मिळवायचं. पण मराठा खरं सांगतो तुम्हाला प्रचंड जागा झाला, जनताही जागी झाली की हे वापर करू शकते, हे देऊ काय शकत नाही. आता इतकं साधं उदाहरण आहे की त्या दिवशी मोदी साहेबांचा हा विषयच नाही, आरक्षण हा विषय मोदी साहेबांचा नाहीच, ते सगळ्या देशांचे आणि त्यांचा सन्मान सगळ्यांना केलेला आहे आणि शेवटी पंतप्रधान पदाचा सन्मान करावाच लागतो, कारण ते घटनेचं पद आहे, त्याचा सन्मान करावा लागतो. पण इतक्या त्यांच्या कानात कोणतरी कुजबुजलं आणि ओबीसीच्या आरक्षणाबद्दल ते बोलले. त्याच्यात परत मराठे मागच्या दारातून यायलेत ओबीसी आरक्षण, ज्याच्या 200 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत ते मागच्या दारातून कशी येऊ शकते. तसं तुम्ही जर या ज्यांच्या शासकीय नोंदी त्यांना जर मागचा दार म्हणणार असाल तर मंडल कमिशननं तर कसलाच सर्वे केलेला नाही, देत लय मोठा मागचा दार आहे. मग हा पण आरोप जमतो. मुस्लिमांच्या आरक्षणाच्या बद्दलही बोलले. आता तुम्ही जर कर्नाटक सरकारच्या आरक्षणाच्या दिल्याच्या बद्दल मुस्लिमांबद्दल जर बोलले असाल तर त्यांनी का असं दिलेलं नाही, विधानसभेने ठराव केलेला आहे. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल इतकं वाईट वाटलं कर्नाटकनं मुस्लिमांना आरक्षण दिलं त्याबद्दल, तर मी माहिती घेतली गुजरातची. जवळपास 17 मुस्लिमांच्या जाती असतात की त्यांना गुजरातमध्ये आरक्षण, त्याबद्दल नाही तोंड उघडलं का मग तुमचं? हे बघा, मोदी साहेबांची काहीच चूक नाही, त्यांना कुणी देशात दोष देऊ शकत नाही, आम्ही सुद्धा. त्यांच्या कानात कोणतरी कुजबुजतं आणि इतका साधा आणि सोपा विषय मोदी साहेबांना नाविलाजाने घ्यावा लागला. हे काय झालं बरं का, महाराष्ट्रात लोक सगळे भांबावून गेले, यांना काही सुचानात. मोदी साहेबाला पटकाच उलटा घातला देईनी, पटकाचं शेपूट केलं पुढं आणि ते गेलं माग, हे भांबावून गेलेत. काय करावं हे सुद्धा कळत नाही. मला तोच प्रश्न होता. मनोज जरांगे फॅक्टर लोकसभेमध्ये बराच प्रभावी ठरलेला आहे. जसं तुम्ही म्हटलं की नेते भांबावून गेलेले आहेत, सगळे उमेदवार असतील, सारखे राजकीय पक्ष आहेत, हे भांबावून गेलेले आहेत तुमच्या इम्पॅक्टमुळे. तुम्हाला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा इम्पॅक्ट म्हणजे समाजाचा इम्पॅक्ट राहिलेला आहे? समाज आता मी तर नव्हतोच त्याच्यात प्रक्रियेत, मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही, ना महायुती ना महाविकास आघाडीला ना अपक्षाला राज्यातल्या कुठल्या. आणि याच्यावरती पहिल्यांदाच फडणवीस साहेब खरं बोललेत आणि फडणवीस साहेबाला याबद्दल मार्क द्यावा लागतील, कारण मी जे आहे ते सरळ बोलतो. कारण हे पोटात देखील विरोध केला का सोडत नाही, कारण त्यांनी त्या दिवशी सांगितलं की जरांगे पाटलाचा ना महायुतीला पाठिंबा ना महाविकास आघाडीला, त्यांच्या तोंडानं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते पहिलं ते खरं बोलले. दुसरे त्यांना मार्क यासाठी द्यावा लागतील की जे द्वेष पसरत होते ओबीसी आणि मराठा, ते जे मातंबर नेते बलाढ्य मानत होते स्वतःला, त्यांना ते फडणवीस साहेबांनी घरी बसवलं. त्यात एक त्यांना मार्क द्यावा लागते. त्यांच्या लक्षात आलं की हे उगा जातीवाद करायला लागलेत आणि माझ्या पथ्यावर पडायला लागले, म्हणजे त्यांच्या फडणवीस साहेबांच्या. फडणवीस साहेबांनी हे 2 कामं चांगले केले, त्याबद्दल त्यांना 2 याच्यात 100% मार्क द्यावा लागते. असंच त्यांनी इथून पुढेही फडणवीस साहेबांनी मराठ्यांबद्दलचा द्वेष सोडून द्यावा, मराठ्यांचं आरक्षण द्यावं, मराठ्यांचे गुन्हे मागे घ्यावेत. मराठ्याला कशाची गरज नाही, हेच मराठ्यांना डोक्यावर घेऊन नसतील. माझा प्रश्न होता प्रभाव आहे लोकसभेत. तुम्ही पाडा म्हणलाय, त्याचाही वेगळा नेमका अर्थ घेऊन बऱ्याच मतदारसंघामध्ये गोंधळ झाले. यातून एक करू शकला माझा समाज, आम्हाला गिनतीत धरलं जात नसायचं. ओबीसींच्या मताची गरज आहे असं बोललं जायचं, मराठ्यांच्या मताची गरज नाही. पण आता मोदी साहेबांच्या असं लक्षात आलं त्या 4-5 नेत्यांमुळं, भाजपातल्या 4-5 नेत्यांमुळं असं लक्षात आलं मोदी साहेबांच्या, मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात पान बी हलू शकत नाही. मोदी साहेबांच्या लक्षात आलं. हा प्रभाव राहिला तुमचा समाजाचा 100%, कारण आम्हाला गिनतीतच धरत नव्हते. आम्हाला जर आता म्हणतात मराठ्याशिवाय पान हलत नाही आणि अगोदर म्हणायचे ओबीसी शिवाय पर्याय. त्याचं कारण होतं, माझा मराठा समाज खूप विखुरलेला होता या पक्षात त्या पक्षात, त्यामुळं त्याला गिनतीत धरलं जात नसायचं. पण आता काय झालं, सामान्य 6 करोड मराठा समाज एकत्र आला आणि शेवटी गुडघे टेकावे लागले. नसता मोदी साहेबांची इतक्या सभा या राज्यात कधी झालेल्या नाही. जिथं 88 उमेदवार ज्या राज्यात, तिथं एका टप्प्यात निवडणूक
महाराष्ट्रात फक्त 48 आहेत, 5% आहेत. याचा अर्थ असा आहे की मोदी साहेबांना त्यांना प्रत्येक टप्प्यावरती आणायचं. याला म्हणतात मराठ्याचा डर, आणि हे सामान्याने केलं. आता माझा मराठा समाज थोडा इकडं काही तिकडं होता या निवडणुकीमध्ये. आता जर ते एकत्र यायला लागलेत त्यांच्या आरक्षणासाठी, आमच्या आरक्षणासाठी सगळ्या पक्षातले पुन्हा मराठे तुम्हाला मैदानात दिसणार आहेत. सामान्य मराठ्यांना मात्र भाजपाच्या बरोबर जे मराठा आहे सामान्य, त्यांच्या सोबत आहे, त्यांच्या पक्षात आहे सामान्य, त्यांना मात्र भूमिका पटलेली नाही त्यांची. कारण 10% आरक्षण दिलं सरकारनं, पण आज त्याच मराठ्यांच्या पोराला, म्हणजे तो भाजपात असो किंवा कोणत्या पक्षात असो, त्यांच्याच लेकरालाच ते कामाला येत नाही. नोकर भरती नाविलाजानं आता पुढे ढकलायची वेळ आली. आणि मी आपल्या IBN लोकमतच्या माध्यमातून फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही ती नोकर भरती पुढे ढकला. याचं कारण असं आहे, पाठीमागे त्यांनी 15 दिवस सांगितलं त्यावेळी ढकलली होती. त्याचं कारण असं ते 10% जे ECBCचे प्रमाणपत्र ते पोराला निघत नाहीयेत. आमच्या लाखो पोरांचं त्याचं वाटोळं व्हायला लागलं, आणि आमच्या समाजाच्या बढत्या पण होत नाहीयेत. नोकरदार वर्ग जेवढा आहे त्यांच्या बढत्या पण होत नाहीयेत. त्याच्यामुळे त्यांना आम्हाला ओबीसीतलं आरक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे, आणि ते मिळवण्यासाठी मी खंबीर आहे. फक्त आता मराठा समाजानं डोक्यातलं राजकारण काढावं, मग तो कोणत्या पक्षातला असू द्या. तो भाजपातला सामान्य मराठा तर आता ते म्हणतच नाहीये त्यांना, कारण त्यांच्याच लेकराचं वाटोळं झालंय. नेते मात्र उड्या मारतात, काही आमदार, काही जिल्हा परिषदेचे सदस्य हे थोडी उड्या मारतात, परंतु ते आमदार मोठा होईल, तो जिल्हा परिषद सदस्य मोठा होईल. पण भाजपामध्ये तुमचे आयुष्यभर काम करणारा माझा सामान्य मराठा, त्याच्या पोरांना ते 10% आरक्षण टिकलं नाही, त्याचं काय? तुम्ही वारंवार सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाण्याची भाषा करता, दलित, मुस्लिम, वंजारी जे काय असतील ते, परंतु या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी समाजामध्ये फूट पडलेली दिसते. बीडचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी ओबीसी आणि मराठाचा वाद झाला, जो तुम्हाला अपेक्षित नाही. तुम्ही सोशल इंजिनिअरिंग सगळ्या समाजाला घेऊन जाण्याचा विचार करता, असं मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसते. अशा ठिकाणी तुम्ही काय म्हणता? हे बघा दादा, आम्ही कधी जातीवाद केलेला, फक्त समोरून जर वार टाकला तर प्रतिवार टाकल्याशिवाय आपण सोडत. मराठा जर, आता सरळ सांगून टाकतो तुमच्या माध्यमातून मी, जर मराठा हा जातीवादी असता तर गोपीनाथ मुंडे साहेबांना मराठ्यांनी निवडून दिलंच नसतं. जातीवादी असतात, त्यांच्या मुलीला 2दा खासदार केलंच नसतं, त्यांच्या पुतण्याला आमदार केलंच नसतं, त्यांच्या मुलीला, मोठ्या मुलीला सुद्धा आमदार केलंच नसतं. कारण 1,04,000 मतदान नुसतं परळीत एकट्या परळीत मराठ्यांनी निवडून दिलंच नसतं. मराठ्यांचा उमेदवार पाडलं हो मराठ्यांनी, आणि त्यांच्या मुलीला निवडून दिलं.